एकदाशी भेटले शरद पवारांना आणि काय तलावासारखी पोज पण दिली आणि त्यांच्यासोबत फोटो पण काढला। मग भेटले आपल्या मराठी सैराट स्टार्सना, वर्षा आणि आर्चीला। एवढ्यात विहान बोलला, मम्मी मला विराट सोबत फोटो काढायचा आहे। म्हटलं चल लगेच काढून आणते। गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। तर आज सकाळ सकाळी सगळं आवरलेलं आहे आणि थोडंसं एक वन डे ट्रिपला चाललेलो आहे बाहेर। आज सॅटर्डे म्हटलं थोडंसं बाहेर फिरून यावं म्हणून अगदी जवळच चाललेलो आहे आणि त्याच्यासाठी लवकर तयारी चालू आहे। इथं नाश्त्यासाठी पोहे पण रेडी आहेत। विहान झोपलाय, माझी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली, मोस्टली सगळं आता आवरून झालंय आणि आम्ही एक 10-10:30 वाजता निघू। आणि इथं मस्त वेगळी गरमागरम पोळी बनत आहेत आणि इथं आपले पोहे रेडी झालेत। ब्रेकफास्ट मध्ये पोहे हा सगळ्यांचा फेवरेट आयटम आहे। कोणाला पोहे आवडत नाही असं होतच नाही कधी। अगदी रोजचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात बनणारा पदार्थ, ते नवरा नवरीच्या पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा जो महत्त्वाचा पदार्थ असतो ते म्हणजे नाश्त्यासाठीचे पोहे। आता पटकन असा गरमागरम सगळ्यांना नाश्ता देऊन घेते म्हणजे परत पुढचा आवरायला रिकाम। विहान गुड मॉर्निंग। विहानची पण इकडे मॉर्निंग झाली आहे। पोहे खातो तू? पोहे खाणार का तू? नाही खाणार? 1 2 3 चलो। आणि मम्मा इथं मस्त असं रेडी झालेत। विहान एवढी क्यूटशी अशी डंगरी घातली आणि मम्माने पण मॅचिंग केले विहानच्या। वियो आणि डॅडीनं कोणता देश घातलाय? ये आणि आजी रेडी झाली का बघू आपण। चल आजी कुठे? आजी हाय वियो। बघ आजी पण छान रेडी झाली अशी। आणि आता पण जायचं? चलो लेट्स गो। चलो Where are you going to? काय रे बाबू, मी घेतली ना आज। आजी काय ओळखायलीच नाही काय? आजी ओळख। पिकाबू उठला, लगेच उठायचं का? हसतो कसं हसतो। लोणावळा चिक्की बघून तुम्हाला समजलं असेल की आम्ही आता जस्ट लोणावळ्यामध्ये एंटर केले आणि इकडे बघेल तिकडे सगळीकडे मगलनाथ चिक्कीच तुम्हाला दिसून येईल। पहिला मलाही असं वाटलं होतं की कोणा एका व्यक्तीचेच हे सगळे शॉप्स वगैरे आहेत का, पण असं नाही। इथे प्रत्येक शॉपवरती असं लिहिलंय की मगलनाथ चिक्की। कोणी मगलनाथ चिक्की खाल्ली आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। लोणावळ्यात मगनलाल चिक्कीच फेमस आहे असं दिसतं इथं। आणि आम्ही आता पोचलोय सुनील वॅक्स म्युझियम म्हणून आहे इथे। तर असे लोणावळ्यात बरेच वॅक्स म्युझियम आहेत, पण आम्ही सर्च करून गेलो होतो गुगलला, तर त्याच्यावरती मोस्टली सुनील वॅक्स म्युझियमचे चांगले रिव्ह्यू होते म्हणून आम्ही इकडेच पहिल्यांदा आलो। म्हणजे पहिल्यांदा वॅक्स म्युझियम कव्हर करावं आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या पॉईंटला जाऊ। इथं आल्या मस्तपैकी लहान मुलांना खेळायला वगैरे अशा कार्स, टॉयज, मिकी माऊस आणि देन आईस्क्रीम, असं बरंच काय होतं। ते बघतच आम्ही पण पुढे गेलो। त्याच्यानंतर इथं मिरर मेज, देन हॉरर मूवी, व्हीव्ही ॲक्शन्स, त्याच्यानंतर हे प्ले एरिया होता लहान मुलांसाठी, ते पण होतं। VR मूवीज होतं
म्हणजे तुम्हाला ते डोळ्याला वगैरे असे हे लावतात 3D काय म्हणतात मला माहीत नाही त्याला, गॉगल्स वगैरे, आणि ते मूवी त्याच्यावरती चालते. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रिअल ते एक्सपिरियन्स घेता आहे. त्याच्यानंतर हाऊस हॉरर्स आहे, हे आम्ही नक्कीच एक्सप्लोर करणार आहे, कारण की मलाही थोडंसं हॉरर बघायला वगैरे आवडतं. त्याच्यानंतर असं म्हटलं की पहिल्यांदा आपण वॅक्स म्युझियम बघून यावं, त्याच्यानंतर बाकीच्या ॲक्टिव्हिटीज कराव्या. म्हणून पहिल्यांदा आम्ही निघालो वॅक्स म्युझियमकडे. तर इथे त्याचे चार्जेस लिहिले होते, वॅक्स म्युझियम 200, हॉरर हाऊस 100, VR मूवीज 100 वगैरे. तर आम्ही फक्त पहिल्यांदा सुनील वॅक्स म्युझियमला गेलो, त्याच्यानंतर बाकीचे बघणार होतो. वॅक्स म्युझियममध्ये कोणकोणते मॉडेल्स वगैरे आहेत त्याची पूर्ण अशी मोठीशी लिस्ट लावली होती. ते बघून मला असं वाटलं की आत खूप सारे सेलिब्रिटीज आता भेटणार आहेत, पॉलिटिशियन, सेलिब्रिटी, सोशल वर्कर्स सगळे भेटणार आहेत. त्याच्यानंतर आम्ही तिकीट परचेस केलं आणि निघालो वॅक्स म्युझियमला जायला. जशी आतमध्ये एंट्री केली तसेच तिथं असिस्ट करणाऱ्या एका लेडीने आम्हाला सांगितलं की हे वॅक्सचे आहे, तुम्ही त्याला टच वगैरे करू नका, कारण की तुम्ही जर त्याला टच केलं आणि काही त्यांचं नुकसान झालं तर त्याचे 50,000 प्लस तुम्हाला चार्जेस लागतील असं ते सांगितलं होतं. तर त्यामुळे आम्ही ऑलरेडी ठरवलं होतं की जे काही बघायचं ते त्यांचं काही तोडफोड नुकसान न करता बघणार आहे. त्यांचं सगळे इन्स्ट्रक्शन सांगून झाले, आम्ही पुढे निघालो. पाहतो तर काय फ्रंटला म्हणजे गेल्या गेल्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा वॅक्सचा स्टॅच्यू होता. अगदी रेखीव आणि सुरेख असा स्टॅच्यू आहे तो. पंडित जवाहरलाल नेहरू हो सेम. आणि पुढे शरद पवार जी होते त्यांना पाहून मला खूप भारी वाटत होतं. मी ठरवलंच होतं की त्यांच्यासोबत मी एक तरी फोटो नक्कीच काढणार आहे. इकडे आहेत बाळासाहेब ठाकरे. आणि जसं जसं पुढे जाईल तिकडे खूप सारे पॉलिटिशियन्स, सोशल वर्कर्स, आंबेडकर, त्याच्यानंतर आपले नरेंद्र मोदीजी असे सगळ्यांचे स्टॅच्यू होते. आणि एकदम हुबेहूब असे स्टॅच्यू जे बनवलेले होते हे आपल्या इंदिरा गांधी आहेत. त्याच्यानंतर आपले साऊथकडचे पॉलिटिशियन आहेत, गडकरी साहेब आहेत, किंवा असे बरेचसे होते. मी सगळे काही इथे घेतले नाही व्हिडिओमध्ये, खूप एकदम फास्ट करून दाखवलं. इथे सुभाषचंद्र बोस आहेत, असे सगळे होते. त्याच्यानंतर इथे थोडंसं बार काउंटर होता. हे सगळं झाल्यानंतर तिथे 2 मॉडेल्स होते. आहे थलाइवा म्हणजेच आपले रजनीकांत. तिथून पुढे सगळ्या बॉलिवूडचे हिरो हिरोईन्स, साऊथचे हिरो हिरोईन्स असे सगळ्यांचे स्टॅच्यू स्टार्ट झाले. जसं जसं पुढं जाईल तसंच एक एक कॅटेगरी वाईज त्यांनी रूम्स बनवल्यात की त्या रूम्समध्ये म्हणजे एका रूममध्ये सोशल वर्कर, दुसऱ्या रूममध्ये बॉलिवूड, साऊथ, देन आपले सुपर हिरोज, असं सगळ्यांचे स्टॅच्यू तिथे होते. आणि हे आहेत रामदेव बाबा, यांचा पण स्टॅच्यू एकदम असं भारी बनवला. त्याच्यानंतर पुढे गेलो तर छोट्या मुलांसाठी ये भीम, चुटकी, शिनचॅन, डोरेमॉन यांचे पण स्टॅच्यू होते. त्यांच्यासोबत मस्त मस्त असे पिक्चर क्लिक केले. बिहानला पण तिथे खाली खेळायला सोडलं. म्हटलं तो पण खूप घाबरत होता नवीन प्लेस पाहून. मग म्हटलं जाऊ दे, मीच विहानला घेऊन फोटो काढून घेते. मग मी अशा बऱ्याच स्टॅच्यूसोबत मस्त मस्त फोटो काढले. आणि त्याच्यानंतर पुढे आहे स्पायडरमॅन. छोटी छोटी मुलं अशा स्पायडरमॅनच्या पुढे उभारून त्याच्यासारखे ॲक्टिंग करत होते. आणि त्याच्यानंतर भेटले मिस्टर बीन, त्यांच्यासोबत मस्त असा कॉमेडीवाला पिक्चर क्लिक केला. आणि पुढे गेले तर काय आपले मराठीचे स्टार म्हणजे परशा आणि आर्ची, त्यांच्यासोबत फोटो काढणार नाही असं कसं होईल. त्यांच्यासोबत सुद्धा मस्त मस्त असा फोटो क्लिक केला. आणि नंतर गेले थेट अमिताभ बच्चनला भेटले. त्यांच्यानंतर मस्त अशी डान्सरसारखी पोज देऊन पण फोटो काढले. येण्या जाणारे सगळे माझ्याकडे पाहत होते, म्हटलं जाऊ दे. आणि त्याच्यानंतर भेटले आपले अंकुश चौधरी, त्यांच्यासोबत पण मस्त फोटो क्लिक केला. विहानला सुद्धा अमिताभची सोबतचा फोटो क्लिक करून घेतला. त्याच्यानंतर भेटले करीना कपूरला. करीना कपूर थोडीशी वेगळीच दिसते पण ठीक आहे, म्हटलं जाऊ दे. आणि मग भेटलो आपले बॉडी बिल्डर राणा दगवती आणि सोनू सूद. अशा पद्धतीने आम्ही वॅक्स म्युझियम पाहिले. आणि आता आम्ही जस्ट बाहेर एक्झिट केली. त्याच्यानंतर पाहतोय आता आपण काय बघावं, VR मूवीजमध्ये जावं की
हॉरर हाऊसमध्ये जाऊ, आमचा विचार चालू आहे. तर माझं तर मत होतं की आपण हॉरर हाऊसलाच जावं. पण त्याच्या आधी म्हटलं छोट्या मुलांसाठी थोडंसं तिथे खेळायचा एरिया आहे, म्हणजे प्ले एरिया आहे, चार्जेबलच आहे, पण ठीक आहे, त्यांना थोडंफार एन्जॉय करायला भेटेल म्हणून आम्ही त्या एरियामध्ये गेलो. पण विहान खूप छोटा असल्यामुळे मला तिथे एंट्री दिली विहानसोबत. पण विहान खूप घाबरत होता, त्याला सगळं नवीन नवीन दिसतंय, त्यामुळे तो नको बोलत होता. मग त्याच्यानंतर गेलो हॉरर मूवीला. म्हटलं आपलासुद्धा भयानक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट केलं मी. पण ते एवढं जोरानं आवाज येत होता आणि एवढं आम्ही घाबरलो की व्हिडिओ किती व्यवस्थित आला काही मला समजलंच नाही. पण थोडंसं तुम्हाला पण बघायला मिळावं अशी माझी इच्छा होती म्हणून मी अलाउड नसताना पण थोडासा व्हिडिओ रेकॉर्ड केला. म्हणजे जाऊ दे, तेवढाच टाईमपास होईल सगळ्यांचा. ओढून तहान लागली, म्हटलं चला काहीतरी गोड खावं, आईस्क्रीम खावं. मग आईस्क्रीम दिसलं तर इथं ते आईस्क्रीम असं त्या थंड रिंगवरती होत होते आणि त्याच्या मग ते घट्ट झालं की ते असं कट करून देत होते. त्याला काय म्हणतात माझ्या लक्षात नाही. मग म्हटलं ते पण टेस्ट करून पाहावं. टेस्ट त्याची काही ओके होती, पण आम्ही एकच प्लेट घेतली होती फक्त मला ट्राय करा, कारण की आपल्याला पुढे जायचं होतं मॅप्रो गार्डनला. मग म्हटलं तिथं जाऊन आपण आईस्क्रीम खाणारच आहे, इथं कशाला खायचं म्हणून आपलं एकच प्लेट घेतली फक्त टेस्टिंगसाठी. ह्याची पण टेस्ट ओके होती. आणि आता आम्ही निघालो मॅप्रो गार्डनला. मॅप्रो गार्डन कसं आहे, तिथे काय काय आणि कसा एन्जॉय केला हे पाहण्यासाठी उद्याचा व्हिडिओ न विसरता नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय.